आळूची देठ सोलून घ्या. तुरीची डाळ मुगाची डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या. आणि तेल, हळद, तेल टाकलं जरा मऊ शिजतं डाळ लवकर शिजतं. तुम्ही याच्यामध्ये ना आळूची पानं सुद्धा टाकू शकता असे. हे बघा, ह्याला मग 3 शिट्ट्या करायच्या आणि वरून फोडणी टाकतो ना तसं फोडणी टाकायचं. हे बघा, आपण जे डाळ शिजवलं होतं ना, डाळ आणि आळूची देठ, आळूची पानं आणि टमाट्याची डाळ शिजलेली आहे. आपण त्याला फोडणी टाकायला लागलो आता. फोडणी ना नेहमी झाकायची बरं का. हळद टाकलेली आहे आपण. आता आपण हिंग टाकूया थोडंसं. आणि हे बघा, लाल तिखट टाकूया. तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट टाका. मला कसं ते माझा हात बसलाय ना त्याच्यामुळे मी तसं टाकते. ते माझा हात बसलेला आहे म्हणून मी टाकते तसं. आणि फोडणीला पटकन झाकत जावं असं. हे बघा, आळूचे देठ किती छान शिजलेत बघा, है ना. भातावर तर खूप मस्त लागते भाजी ही. भाजीला तुम्ही ना वरून असं तडका पण देऊ शकता बघा. लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ही, आणि लोखंडाची कढई आहे. तर वेगळीच चव लागते आणि भाजी खूप छान लागते. शेवटी आपण मीठ टाकूया.
हे बघा. आळूचे देठं पानं टाकलेत आपण ह्याच्यामध्ये. आमटी, आमच्याकडे आम्ही आमटी म्हणतो याला.